एक तगडी कुस्ती आखाड्यात चालू होते. संजय तनपुरे हात वरती करा. विरुद्ध संकेत ठाकूर अशी कुस्ती लागली. कुस्ती आहे बघा. कुस्ती बघायचं या अलीकडे थोडं जरा छत्री घेतो शूटिंग. पहलवान संकेत ठाकूर विरुद्ध पहलवान सुजय तनपुरे. जबरदस्त कुस्ती आहे आणि हीच उद्या आपण कुस्ती बघायला मिळणार आहे वैराग या ठिकाणी. चला कुस्ती चालू करा. लाकूड मोडल्यासारखा आवाज यायला लागला. आता दंडाचा आवाजच आता कुठं आहे काही ना ते मैदानात. मग आधी सांगितलं होतं दंड कसा वाजवायचा. असलम काजी खान 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 दंड वाजवणार. 2000 रुपये काय कुस्ती व्हायला 2 मिनिटात असते काय. दादा हे पहा चला कुस्ती करा. पैलवान पुढचे पैलवान प्रसाद ससाने कुलदीप पिंगळे हात यायचे. भाऊ 2-2 कुस्ती घ्यायचे. पाऊस वाढत चाललाय. चांगली टॉपची कुस्ती एवढी होऊ द्या. हा ठीक आहे. बस तगडी कुस्ती चालू आहे. संजय तनपुरे राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये भारत देशाला पदक मिळवून देणारा पैलवान आहे. आणि काळी लांग परिधान केलेला संदेश ठाकूर हम भी कुछ कम नहीं. पंजा लढा के देख मेरा दाम. सह्याद्री कुस्ती संकुलन पुणे अशी कुस्ती लागलेली. वय वजन उंची दोघांची सगळी सारखीच आहे. मामा थोडं टाइम लावण्याचा प्रयत्न होता ठाकूरचा. एखाद्या पैलवानची एखाद्या डावात खासियत असते. एखाद्या पैलवानची एखाद्या डावामध्ये मास्तरकी असते. ढाकवाला बिलीप 40 वेळा कुस्त्या झाल्या असतील यांच्या वर्षभरात. हो हो गट कुस्ती महाराष्ट्रातली. उद्या पण ढाकवाला बिलीप. तसं नाव अब्दुल बिलीप पण ढाकवाला बिलीप म्हणून परिचित होता. कारण हसत हसत यायचा भल्या भल्यानं ढाक लावून जायचा. मग एक वेळ कुस्ती ठरली मल्लापात तडाख्याने ढाकवाला बिलीप. मल्लापात तडाख्याचे वस्ताद हसन तांबोळेने संकल्प केला ढाकवाल्या बिलीपला ढाकच लावायची. आपल्या पट्ट्याकडून सराव करून घेतलं. प्रात्यक्षिक करून घेतलं. 1 महिना अवधी होता कुस्तीला. कुस्ती लागली. सलामी झडली आणि ढाकवाल्या बेलीपला ढाक लावली. मल्लापात तडाख्याने पण चिटक्यासारखा टणकीने उडून गेला आणि हसत हसत म्हणाला देख मल्लू वैसी नाही लगाय ऐसी लगाय. ढाक लावल्याने निघून गेला. समोरच्याला माहिती असताना सुद्धा डाव मारणं तेवढं स्पीड लागतं कुस्तीला. तेवढं प्रॅक्टिस करावं लागतं. तेव्हा डाव लागत असतात. एखादा रिटायर ड्रायव्हर नंतर गाडी चालू शकतो. एखादे शिक्षक रिटायरमेंट झाले नंतर शाळेत जाऊन शिकवू शकतात. पण पैलवान रिटायर झाल्यानंतर कुस्ती करू शकत नाही. कारण नित्य नियमितपणा अखंड साधना ही कंटिन्यू कुस्तीत असावी लागते. या महिन्यात लढत केली आता पुढच्या महिन्यात करतो असं नाही चालत. रोज आज 1000 बैठक मारली 4 दिवस झोपला चालणार नाही. रोज नित्य नियम महत्वाचा आहे. 1000-1500 बैठक मारावं लागते. सपाटी मारावं लागतात. दोर चढावा लागतो. हौदा खांदावा लागतो. सगळा मस्तीचा खुराक खावा लागतो. तेव्हा पैलवान घडतात. एवढे मोठे पैलवान झाले पण वस्तादाच्या काट्या लाट्या खाल्ल्या बरोबर का तेव्हा पैलवान होतात. बरोबर सर अगदी बरोबर. पैलवान सहजासहजी घडत नाही. आज बोललं तरी राग येतोय पण वस्तादाचा ज्यांनी मार खाल्ला ते पैलवान निश्चितपणाने मोठे झाले. वस्तादाची गुरुची ज्यांनी आज्ञा राखली ते पैलवान मोठे झाले. पैलवान किती मोठा झाला आपल्या गुरुच्या पायाला हात लावून दर्शन घेतो. विनयशीलता नम्रता असते. विनयशील आणि नम्र तो पैलवान असतोय. आज एक वारकरी संप्रदाय आणि दुसरं कुस्ती याच ठिकाणी गुरुच्या पायाला हात लावून दर्शन घेतलं जातं. बाकीकर हाय हाय बाय बाय फारकर सेकंड.
तगडी कुस्ती चालू आहे. पोलाने मनगटाला भेटलेली आहे. साथ लावण्याचा प्रयत्न संजयचा चालू आहे. कुस्ती करा आणि ओ कब्जा घेतला. एक आगाय एक वागाय अशी कुस्ती आहे. आणि कब्जा घेतलेला आहे समोर संजय तनपुरे, संकेत ठाकूर. महाराष्ट्रात अनेक वेळा ही झालेली कुस्ती, अनेक वेळा. आणि या कुस्तीमध्ये जो पैलवान विजय होईल त्या पैलवानासाठी सचिन दादा घावते युवा मंच यांच्या वतीने विजय त्या पैलवानला 1000 रुपयाचं बक्षीस. मगाशी सांगितलं बक्षीस आणि पैसे यात फरक आहे. पुरुषार्थ आणि मर्दुमकी गाजवल्यानंतर जो पैसा मिळतो त्याला बक्षीस म्हणतात. घरात पाणी असतं देवापुढे पाणी असतं. घरातल्या पाण्याला पाणीच म्हटलं जातं, देवापुढल्या पाण्याला तीर्थ म्हटलं जातं. घरातही अन्न असतं, देवापुढे अन्न असतं, देवापुढल्या अन्नाला प्रसादच म्हटलं जातं. तसं पैसे आणि बक्षीस यात फरक आहे. नाम भी कमाओ और दाम भी कमाओ, अपना नाम रोशन करो. जुना काळ बघितला. जुन्या काळात पैलवानकी करणं अरे एक पंचाचा निर्णय. वरच्यावर फेकल्यानंतर कुस्ती दिली जात नाही. मैदानी कुस्तीचा नियम आहे. पूर्ण दोन्ही भुजा मातीला टेकल्यानंतर कुस्ती दिली जाते. तज्ञ पंच आहे. चांगली कुस्ती केली. कुस्ती अतिशय कुस्ती दिली जाणार नाही. तेव्हा दोन्ही भुजा माती टेकल्या जातील मातीमध्ये, तेव्हा त्यावर निकाल दिला जाईल. बरोबर. वेळेने नेमांनी बांधलेली कुस्ती आहे. दोन्ही पैलवान आमचेच आहेत. हो, अन्याय पुनरावृत्त होणार नाही याची चुकून दक्षता घेतो आम्ही. 100% बरोबर आहे. अन्याय महाराष्ट्रात कधीच कुणा होत नाही आणि केला जात नाही. आणि कुस्ती क्षेत्रावर तर अजिबातच नाही. कुस्ती खेळ आहे आणि खेळाडूतीने कुस्ती झालीच पाहिजे. कुस्ती करा. तगडी कुस्ती चालू आहे. डाव प्रतिडाव, भव्य आणि दिव्य असं मैदान. जोडीत जोड तोडीस तोड अशा कुस्त्या चालू आहेत. सर हा आजचे जे मैदान होते, हा उद्या वाटलं काही वर्षाने आपलं 10 वर्षाने कुस्ती मैदान आपल्याला परत बघायचं या वर्षी झालेलं. बरोबर. तर आपण युट्यूबला जरी सर्च मारत असं मैदान आपल्याला आठवले साहेबांच्या ह्याच्यातून आपल्याला बघायला मिळणार आहे. 100%. आणि कब्जा घेतला. 2024 देवडेश्वर महाराजांच्या उत्सव निमित्त दिनांक 19 ऑगस्ट 2024 मैदान कायमस्वरूपी आपण युट्यूबला पाहू शकतो. ही सोशल मीडियाची किमी आहे. अशोक भाऊ, तुमच्या काळामध्ये जर सोशल मीडिया असते तर निश्चितपणाने 4 पट पैसे कुस्तीला जास्त मिळले. खूप पण खूप चांगले दिवस आले कुस्तीला. त्या भागात पैसे देणारे वाढले, घेणारे कमी झाले. हा, आतापर्यंत कुस्ती कमिटीची गरज होती आपल्याला पैलवानला, पण आता कुस्ती कमिटीला पैलवानची गरज आहे. अशी परिस्थिती झालेली आहे. काळ बदलत जातो. तगड्या कुस्त्या चालू आहे. डाव प्रतिडाव चालू आहे. भव्य आणि दिव्य असं मैदान. खरोखर कुस्तीच्या कटाने व्यथा फार मोठे. रघुनाथ दादा पवार अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून पैलवान झाले. परिस्थिती काही नव्हती, पण परिस्थितीवर मात केली. परिस्थितीचं कारण जर सांगून थांबले असते, आकडी लावण्याचा प्रयत्न चालू आहे, तर एवढे मोठे पैलवान झाले नसते. या शिरूर तालुक्याचं, या पुणे जिल्ह्याचं नाव जगात झालं नसतं. आणि 27 एप्रिलला पुण्यामध्ये शरदचंद्रजी पवार साहेबांनी पैलवानाचा मेळावा घेतला होता भाऊ. आणि अशोक भाऊ त्या ठिकाणी ठामपणे पवार साहेबांना बोलले. प्रत्येकाला बोलायचं तिथं परवानगी होते. निवेदनाला मीच होतो. साहेब, तुम्ही 40 वर्ष कुस्तीची धुरा सांभाळली, पण गेले 2 वर्ष झालं कुस्ती करून पाठ फिरवली. कुस्ती खेळ आहे आणि कुस्ती खेळाचा खेळखंड होत चाललेला आहे. पैलवानी भाऊंनी त्या ठिकाणी अशोक भाऊंनी सांगितलं आणि साहेबांनी खऱ्या अर्थानं निश्चितपणाने इथून पुढे कुस्ती खेळाकडे आम्ही लक्ष देऊ आव्हान केलं. एक पैलवान प्रखरपणे पवार साहेबांसारख्या माणसाला बोलू शकतो. पंचाचा निर्णय, पंचाचा निर्णय.
काय नाही आता पैलवान कुस्ती त्यांनी मारलेली, दोघं खूप चांगले लढलेले, त्यांनी कुस्ती मारलेली आणि संपलेल्या कुस्तीमध्ये पंचाच्या निर्णयानुसार संकेत ठाकूर विजय. चांगली कुस्ती खेळ पाहिजे नाही क्रमांक चांगली कुस्ती खेळला, पण आता कुस्ती आम्ही बघितली मागाशी नव्हती झाली कुस्ती, हवेत फिरली होती. निकाल झाला तर मी तुला उत्तर देऊ शकत नाही त्याच्यावर. झाली तरी मारली कुस्ती, तू चांगला लढला त्याच्याबद्दल. मी इथं होतो ना, शूटिंग मागा की अरे मी इथं होतो कुस्ती बघायला. शूटिंग मागा की एकदा अरे इथं कुस्ती झाली इथं. चला आता काही नाही झाली कुस्ती झाली, निकाल झाला. चला काय झालं ते कुस्ती बघा की शूटिंग चालू आहे की एवढी. आणि 1000 रुपयाचं ठरल्याप्रमाणे